नमस्कार मंडळी, मी शौनक आणि स्वागत आहे तुमचं या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजचा जो टॉपिक आहे तो थोडासा सेन्सिटिव्ह आहे आणि साधारणपणे कॅप्शन बघून तुम्हाला कळलं असेलच की मला काय तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. तर मित्रांनो, गेल्या 2 महिन्यात म्हणजे फक्त 2च महिन्यात अशा काही घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. त्यात काही लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर जी काही बिलं फाडली गेली आहेत इंस्टाग्रामच्या नावाने, इंस्टाग्रामला शिव्या पडल्या, रील स्टार्सना शिव्या पडल्या, त्या लोकांना शिव्या पडल्या आणि लोकांनी असं देखील म्हटलं की हे रील्स बनवण्याच्या नादात त्यांचा जीव गेला आहे. इंस्टाग्राम बॅन करा, बंद करून टाका, तरच सगळं काही थांबेल. तर माझा एकच प्रश्न आहे या लोकांना की तुम्हाला खरंच वाटतं का इंस्टाग्राम बंद झालं, रील्स करणं बंद झालं की या सगळ्या घटना थांबणार आहेत? तुम्ही हा प्रश्न स्वतःला विचारा आणि ह्याचं उत्तर नाहीच असणार आहे. कारण माझंही तेच मत आहे, हे सगळं बंद करून सॉल्युशन नाही आहे. मग सॉल्युशन काय आहे? तर प्रेझन्स ऑफ माइंड, दॅट्स इट. जेव्हा तुम्ही एका ठिकाणी जात आहात त्या जागेची संपूर्ण माहिती काढा. समजा तुमचा प्लॅन ऑन आहे आणि तुम्हाला जायचंच आहे, तर अशा ठिकाणी गेल्यानंतर लोकल्स जे आहेत त्यांची मदत घ्या आणि मग ती जागा भटका. कारण त्या लोकल्सला तुमच्यापेक्षा जास्त अक्कल असते. कळलं? कोणीतरी सांगितलं म्हणून तुम्ही जात आहात तर ते पहिलं बंद करा आणि जरी गेलात तरी लोकल्सची मदत घ्या. ज्या गोष्टींचं तुम्हाला नॉलेज नाही आहे, ज्या गोष्टी तुम्हाला माहीत नाही आहेत, त्या स्टंट मारायचा प्रयत्न करू नका. कारण कसं आहे की आज तुमच्या हातात मोबाईल आहे, तुम्हाला एखादी रील बनवायची आहे, इंस्टाग्राम आहे, म्हणून मी ती गोष्ट करणार ज्याच्याविषयी मला नॉलेज नाही आहे, ती गोष्ट कशी करायची माहीत नाही आहे, त्या जागेची माहिती नाही आहे. मग ते करताना काहीतरी घटना घडणार आणि मग ब्लेम अख्ख्या सोशल मीडिया त्या प्लॅटफॉर्मवर फाडला जाणार. पण कोअर जो आहे ह्याचा, ही एंड ऑफ द डे तुमची थॉट प्रोसिजर आहे, तुमचा डिसिजन आहे तो. समजा इंस्टाग्राम नसतं तरीही तुम्ही तेच केलं असतं. आज इंस्टाग्राम आहे तरीही तुम्ही तेच करतायत. किंवा आता ज्या लोकांना हे पटणारच नाही की नाही इंस्टाग्राम आहे म्हणूनच हे घडतं आहे, तर त्या लोकांना थोड्याशा काळाचा मागे घेऊन जातो. 80-90चा दशक जेव्हा आम्ही लहान होतो, असा एकही पावसाळा नाही ज्याच्यात आम्ही कधी ऐकलं नाही की धबधब्याच्या ठिकाणी काही मुलामुलींचा ग्रुप गेला आहेत आणि त्यात काही लोकांचे प्राण गेलेले आहेत. नदीच्या काठी काही गेलेले आहेत, ते वाहून गेलेले आहेत. त्यावेळेलासुद्धा जेव्हा नदीचा जोर कमी असायचा तेव्हा लोकं जायची आणि नदीच्या बरोबर मधोमध जाऊन बसायची आणि अचानक ओढ वाढल्यावर त्याच्यात वाहून जायचे. हे सगळं जे लोकं तिथे त्या जागेवर जाऊन करायचे हे ते एन्जॉयमेंटसाठी करायचे, की आम्हाला काहीतरी एन्जॉय करायचं आहे त्याच्यासाठी करायला जायचे ते. आणि सिन्स त्यांना त्या जागेची माहिती नाही आहे, तिकडचा भाग काही माहीत नाही त्यांना, अशामुळे ते इन्सिडेंट्स घडायचे. आज पण तेच घडतं आहे. तुम्हाला ज्या गोष्टीचा अनुभवच नाही आहे, तुम्हाला जागेची माहितीच नाही आहे, अशा ठिकाणी तुम्ही जात आहात आणि त्या ठिकाणी जर काही दुर्दैवी घटना घडते तर त्याला सर्वस्व तुम्ही जबाबदार आहात. जेव्हा इंटरनेटचा काळ नव्हता तेव्हा या गोष्टी कशा पसरत होत्या? माउथ टू माउथ पब्लिसिटीवर जायच्या ना. अरे मुंबईजवळ तो धबधबा आहे, अरे बेस्ट प्लेस आहे, एकदम मस्त आहे, आमचे मित्र गेले होते तिकडे आणि वरनं सूरबीर मारायला तर अजून मजा येते. हे फक्त ऐकून तुम्ही गेलात. आज तेच तुम्ही इंस्टाग्रामवर बघून करतायत. एंड ऑफ द डे काय आहे? तुम्हीच विचार करतायत ना करायचा की नाही. जर माउथ पब्लिसिटीवरनं तुम्ही त्या लोकाला ब्लेम केलात का ज्यांनी तुम्हाला ती जागा सजेस्ट केली? नाही ना. आज मग इंस्टाग्रामला कसं ब्लेम करतायत? आपल्या मुंबई नजदीकचाच माळशेज घाट अप्रतिम घाट आहे. इंटरनेट नसताना काळातसुद्धा त्या रस्त्यावर गाड्या कशाही थांबून लोक धिंगाणा घालायचे. वॉटरफॉल जिथं रस्त्यावर पाणी पडायचं तिथे लोक उभं राहून नाचायचे वगैरे, धमाल करायचे. आजसुद्धा तेच चाललं आहे. माळशेज घाट काय इंस्टाग्राम आल्यानंतर सुरू नाही झालेलं आहे. माळशेज घाट 90पासून फेमस घाट आहे. कोंडेश्वर धबधबा आहे, बारवी डॅम आहे, असे कितीतरी, खडवलीची नदी, असे कितीतरी उदाहरणं आहेत जस्ट ठाणे मुंबईच्या आजूबाजूला. पुणे बिणेच्या बाजूला तामणी घाट वगैरे आहे आणि अशी अनेक महाराष्ट्रात ठिकाणं आहेत जिथे या घटना अशा घडत आहेत. एखाद्या सिटी किंवा टाऊनच्या आसपासच्या परिसरात लोक जातात पिकनिकसाठी. माउथ पब्लिसिटी थ्रू गेलेली लोकांनी पण जीव गमावलेले आहेत. आज इंस्टाग्राम रील्स बघूनसुद्धा लोकांनी प्राण गमावलेले आहेत. मग फक्त इंस्टाग्रामवरच ब्लेम काय? ब्लेम फक्त त्या व्यक्तीलाच करायचं आहे आपल्याला, बाकी कोणालाच नाही. कारण मित्रांनो, या गोष्टी तेव्हाही घडत होत्या, आत्ताही घडतात आणि पुढेही घडणारच आहेत. एंड ऑफ द डे आपण काय करतो हे आपल्याला कळलं पाहिजे. मी जे काय करणार आहे
हे केल्यानंतर काय होणार आहे, ह्याचे कॉन्सिक्वेन्सेस पुढे हे मला माहिती पाहिजेत. आणि जर जाणीव मला नसेल किंवा ती जाण माझ्यात नसेल तर मग ती चुकी पूर्णपणे माझीच आहे. माझ्या पश्चात तो ब्लेम दुसरं कोणावर नाही गेला पाहिजे. मी नॉर्मली यूट्यूबवर मी असे व्हिडिओज टाकतो. त्यात एका व्हिडिओला आम्ही कोकणात गेलो, तिकडे तो मी व्हिडिओ टाकला होता. देवघळीला खालती उतरून पायऱ्याने तुम्ही एका ठिकाणी जाता जिकडे एक छोटीशी जागा आहे आणि तिथून दिसणार समोरचा जो पॅच आहे समुद्राचा, तो इतका ऑसम आहे ना की तुम्ही त्याच्या प्रेमात पडतात आणि कधी त्या सौंदर्याकडे ओढले जातात हे कळतसुद्धा नाही. पण त्या व्हिडिओमध्ये पण मी असंच म्हणालो होतो की उगाच काहीतरी स्टंट मारायला जाऊ नका, नाहीतर तुमची रील बनवून अख्ख्या इंटरनेटवर फिरेल आणि लोक त्याच्यातनं पैसे कमवतील. आणि आता तेच घडतं आहे. ज्या घटना घडल्यात हे रील्स इतके दाखवले गेलेले आहेत मीडिया थ्रू की त्या रीलवर आज बऱ्याच लोकांनी आपलं चॅनल मॉनिटाईज करून घेतले असेल आणि ऑलरेडी मॉनिटाईज चॅनल असतील तर त्यांची इन्कम सुरू झाली असेल. हे मी आधी पण म्हणतो. आत्तासुद्धा रिसेंटली आम्ही गेलो होतो खंडाळा, तेव्हा मी सुद्धा माझ्या व्हिडिओमध्ये म्हटलं की प्लीज ही गोष्ट करताना काळजी घ्या. आधीच्याही मी व्हिडिओजमध्ये सांगतो तेव्हा माझी वाईफ मला म्हणते की कशाला लोकांना ज्ञान देतो, पण आज ती गरज आहे ज्ञान द्यायची. तर मित्रांनो, तुम्हाला रील्स बनवायच्यात, बनवा. तुम्हाला यूट्यूब शॉर्ट्सला जायचं आहे करा, तुम्हाला ट्रेकिंगला जायचं आहे जा, सगळं काही करा. बट नेचरचा अंदाज घ्या, त्या जागेची संपूर्णपणे माहिती काढून घ्या. जर तुम्ही तिकडे गेलात, तुम्हाला वाटतं की हां सेफ आहे, आज आपण ती गोष्ट करू शकतो, ट्रेक करू शकतो आपण किंवा त्या वॉटरफॉलला जाऊ शकतो, तर कृपया करून तिकडच्या लोकल माणसाची मदत घ्या. कारण ती एकच लोकल व्यक्ती आहे जी तुम्हाला व्यवस्थित घेऊन जाईल आणि घेऊन येईल. आणि त्याच्याबद्दल जे काही ते लोक पैसे मागतील थोडेफार ते द्या त्यांना. आयुष्यभराचा घाटा करण्यापेक्षा 400-500 रुपयांनी 1000 रुपये काय घेतील ते त्यांनी तुमचा जीव वाचतो. जी लोक ट्रेकिंगसाठी जात आहेत उगाच नको तो शोशाईन करू नका. रील बनवा, भरपूर रील्स बनवा, भरपूर महाराजांची गाणी बॅकग्राऊंडवर टाका, पण ती सेफली शूट करा. खास करून कोकण कड्याला वगैरे जाणार आहेत, रेलिंग्सच्या बाहेर जाऊन ड्रोन उडवून असं कड्यावरनं वाकून वगैरे हे शिवरायांचे मावळे करायचे नाहीत. त्यामुळे मावळे आम्ही राजांचा वगैरे असं गाणं घेऊन काही मावळ्यांचा अपमान करायला जाऊ नका. कारण जे काही मावळ्यांनी या सह्याद्रीत जे काही त्यांनी केलेलं आहे हे त्यांचं योगदान आहे. सह्याद्रीतील जे काही गडकिल्ले आहेत त्यांना वाचवण्यासाठी, महाराजांचं स्वराज्य नीट राहिलं पाहिजे त्याच्यासाठी, आणि इकडची जनता आहे ती सुखी राहिली पाहिजे त्याच्यासाठी. कोणत्याही मावळ्यांनी स्टंट मारायला किंवा शोशाईन करायला या गोष्टी केल्या नाही आहेत. फक्त तुम्हाला असं वाटतं की आज माझ्याकडे गाणं आहे, मी असं काहीतरी करीन म्हणजे मी शिवरायांचा मावळा, तर नाही बाबा, तू मावळा बिवळा कोणी नाही आहेस. याचा अर्थ तुला महाराष्ट्र थोडं तुला मावळेसुद्धा कळलेले नाही आहेत. मी नाही म्हणत की मी मोठा शिवरायांचा मावळा तुम्हाला ज्ञान देऊ, नाही बाबा. ते मोठे होते, त्या नेहमीच मोठे राहणार. फक्त एवढं सांगायचं आहे की भले तुम्ही गडकिल्ल्यांच्याकडे जा, फोटो काढा, रील्स चांगले डिसेंट रील्स बनवा किंवा चांगले कॉन्टेंट द्या, लोकांपर्यंत पोचवा की गडकिल्ले कसे नीट ठेवायचे आहेत. लोक नक्की तुम्हाला डोक्यावर घेतील. खांद्यावर जाण्यापेक्षा डोक्यावर घेतलेल्या लोकांनी कधीही चांगलं, हो ना. मग तसं वागा आता. आणि जी कोणी लोक करत असतील त्यांना रिक्वेस्ट करा की नका करू. मी करतो तुम्हाला रिक्वेस्ट, बाबा जे कोणी गडकिल्ल्यांवर जात आहेत कुठल्याही कड्यावर उभं राहून वगैरे फोटो बिटो काढायच्या नादात, रील्स बनवायच्या नादात जाऊ नका. कारण उद्या जर तुम्ही खालती पडला, तुम्हाला काय झालं तर तुमचा रील बनेल, अख्ख्या गावभर तो पसरेल आणि त्याच्यावर लाखो लोक पैसे कमवतील. ते करू नका. बघा मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला पटला असेल, जर मला काय तुम्हाला सांगायचं असेल, हे जर तुमच्यापर्यंत कम्युनिकेट झालं असेल आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर थँक्यू व्हेरी मच. जर कोणाला मी बोलण्यात नाही काही दुखावलं असेल तर भाई सॉरी, बट ती काळाची गरज आहे बाबा. तुम्हाला तुमचं लाईफ महत्त्वाचं आहे हे माहिती आहे ना. मग आमच्यासारख्या लोकांना कशाला येऊन तुम्ही सांगायला लावत आहेत? कशाला ते यूट्यूबर्स आणि इन्फ्लुएन्सर्स हवे तुम्हाला कळालं की अरे हे करू नको, हे कर. बघा मित्रांनो, आवडलं असेल तर नक्की काळजी घ्या. आपल्या मित्रांची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या, आईबाबांची काळजी घ्या, सगळ्यांची काळजी घ्या आणि सगळं एन्जॉय करा, फक्त शांत ठेवून. तर मग हा व्हिडिओ मी इकडेच थांबवतो. जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन ठेवा. आय होप सो मला परत असा व्हिडिओ बनवायची गरज लागणार नाही.
तर भेटू आपण नंतरच आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये पुन्हा एकदा. बाय बाय.